दोन पंचांच्या भूमिकेमध्ये हॅलो तो सामना सुरू होतोय। या ठिकाणी 4 षटकांचा सामना असेल। जगदंबा वाकलन विपक्ष गावदेवी केसर या दोन संघामध्ये आहे। सामन्याची सुरुवात कशी असेल या ऐकूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र विनोद पाटील। तर सुमित ज्ञानेश्वर माधुरी याचकडून विराज आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय। तर सामना या ठिकाणी सुरू होतोय। तर वाकण संघ पुन्हा एकदा फिल्डिंग करत असताना तर फलंदाजीसाठी गेसर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। चेंडू यावेळेस मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय। फलंदाज गोरख आणि नवनाथ गोरख मांगवळकर। तर नवनाथ पाटील गोलंदाज सोमनाथ गायकर। चेंडू यावेळेस मात्र लांगांच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या खाली येत आहेत। अतिशय चांगला झेल आणि पहिला धक्का मैदानामध्ये लागतोय केसर संघाला। मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के डीजे कमिया सूरज मात्रे येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती। फलंदाज बाद झालाय। आपण पाहतोय गोरख जो 0वर बाद झालाय। सिल्वर डकवर दुसऱ्या चेंडूवरती तो बाद झालाय। त्यामुळे सिल्वर डक असं म्हटलं होतं क्रिकेटमध्ये। तर गोलंदाज पुन्हा एकदा शिवदास। हा चेंडू अप्रतिम ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला होता आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय। अप्रतिम गोलंदाजी पांडुरंग गायकर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये। पुन्हा एकदा शिवदास ओव्हर द विकेट। हा चेंडू यावेळेस मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न। आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय। तर डॉट चेंडूंची मालिका या ठिकाणी सुरू आहे। 3 चेंडू डॉट, 1 फलंदाज बाद। आता मात्र हा प्रश्न निर्माण झालाय हे षटक निर्धाव जाते की काय, कारण अजूनही 2 चेंडू शेष आहेत। शिवदास पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट पुढे आले। इथे मात्र हा चेंडू दिशेपासून भरकटले, वाईटचा इशारा। तर विकेट हॅट्रिक साठी 21-21 ग्रुप कडून 2121 रुपये आलेले आहेत। वाईट चेंडू फेकल्यानंतर नक्कीच अकाउंट ओपन केलं गेलं। इथे मात्र आधी पुढे आले, त्यानंतर पुन्हा मागे गेले आणि हा चेंडू यावेळेस डॉट पाहायला मिळतोय। तर वाईट व्यतिरिक्त बाकीचे सर्व चेंडू आपण पाहतोय अप्रतिम। एकही चेंडूवरती धाव आली नाही, एक फलंदाज देखील बाद झाला। हा चेंडू यावेळेस मात्र पंचांनी स्वतःला सावरलं आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषे बाहेर। चौकार महेश
तर धावसंख्या धावपलकावरती 5. खूप चांगली गोलंदाजी, मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि या षटकाचं चित्र थोडंसं बदललं. निर्धाव षटक टाकण्याची संधी होती, मात्र वाईट चेंडू फेकल्यानंतर त्या ठिकाणी नक्कीच निर्धाव षटक तिथूनच टाकता आलं नाही. कारण वाईट चेंडू नंतर मात्र आपण पाहिला एक डॉट चेंडू आला, नंतर चौकार आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण विचार केला तर सर्वाधिक निर्धाव षटक शॉर्ट बॉलरच्या नावावरती आहेत, ज्याने तब्बल 313 निर्धाव षटक त्याच्या कारकिर्दीमध्ये फेकले. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू दोन खेळण्याचा प्रयत्न. हॅलो 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 पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. झेल ड्रॉप होत होता ठिकाणी बघा लॉंगॉनला, आणि दरम्यान 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतायत. गोलंदाज मात्र सोमनाथ थोडेसे नाराज होत आहेत. क्षेत्रक्षणात परिवर्तन करण्याचा निर्णय नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर धावसंख्या धावपलकावरती पाहतोय आपण 7 धावा आणि षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या धावपलकावरती 7 धावा. गोलंदाज सोमनाथ गायकर. हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत फाईन लीगच्या दिशेने, आणि दरम्यान सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या धावपलकावरती पाहतो आपण 8 धावा. षटक क्रमांक दुसरा. आजच्या रात्रीतील ही दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत तुम्ही पाहताय. आज एकूण 7 सामने कव्हर करायचे. हा 6वा सामना आहे आणि एक संघ मात्र सुपर 4 मध्ये नक्कीच आज कुठल्याही परिस्थितीमध्ये काढायचा. लेट कार्ड यावेळेस मात्र फक्त शेअर केलं होतं. त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्ड मॅनला सिंगल कंप्लीट करतायत. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 9. पहिल्या षटकात गोलंदाज शिवदासने अप्रतिम गोलंदाजी करताना 5 धावा दिल्या. या षटकात मात्र आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज सोमनाथ. हा चेंडू यावेळेस मात्र वाडीशी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक होते, आणि इथे मात्र बघा काय घडते. बॅकअप चांगला मिळते तोपर्यंत या दरम्यान 3 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. घरचं मैदान आहे, नक्कीच अशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडनं अपेक्षित नाहीये. भरपूर संख्येने त्यांचे समर्थक मैदानाच्या चौफेर पाहायला मिळत आहेत. तर आपण पाहतोय हा ब संघ खेळतोय, मात्र या संघामध्ये आपण केतनला पाहतोय, किरणला पाहतोय. हा चेंडू डाऊन द विकेट खेळतात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. खूप चांगला क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या धावपलकावरती पुढे सरकते म्हणजे 13 धावा. षटक क्रमांक दुसरं संपलंय. या षटकात आपण पाहतोय 8 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 5 धावा, या षटकात 8 धावा. धावांची गती 6.50. घरच्या मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये 37 धावसंख्येवरती रोखलं होतं नारिवली संघाला, आणि ती धावसंख्या सहजतेने चेस केली होती. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल वाकण संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय या सामन्यात देखील घेतला. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी सोमनाथ आणि शिवदासने दाखवली पहिल्या 2 षटकामध्ये. तर नाणेफेकीचा कौल हा घेसर संघाच्या बाजूने लागलेला आहे, आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय या ठिकाणी घेतला. कारण सामना 4 षटकांचा आहे. एक वेगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी तर धावसंख्या धावपलकावरती 13 धावा.
तो गोलंदाज कसं गोलंदाजी मार्कवर केतन येतोय. हा चेंडू यावेळेस मात्र केतनचा लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतात तोपर्यंत या दरम्यानच्या काळात 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले ते म्हणजे 15 धावा. तर गणेश भोईर आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत. गोलंदाज पुन्हा एकदा केतन. उर्दू विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस होता. त्या ठिकाणी फाईन लीगला फार मोठी चूक होते बघा. वाईटचा इशारा येतो पंचांचा आणि या दरम्यान 1+1 अशा 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 17. तर घरच्या मैदानामध्ये थोड्याशा चुका भरपूर क्षेत्ररक्षणात पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी खूप चांगली आहे मात्र गोलंदाजांना अपेक्षित अशी साथ मिळत नाही. मग अशी आपण पाहिलं 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र हा चेंडू गॅदर करता आला नाही, व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही. पुन्हा एकदा केतन. धावसंख्या 17 धावफलकावरती. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय वेगवान स्टंपवर पिचिंग केला गेला. टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर डॉट चेंडूने कमबॅक करताना वाईट फेकल्यानंतर केतन मात्रे. पुन्हा एकदा केतन. उर्दू विकेट. हा चेंडू अलंग कार्पेट खेळताय. चेंडू मागे येतो मिड विकेटला. त्याच ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षक तितकाच दर्जेदार थ्रो, गुड थ्रो. सिंगल मात्र रोखू शकले नाही. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती 18. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. दुसरी धाव पूर्ण होणार का? आणि तितक्याच तन्मयतेने वेगाने या 2 धावा पूर्ण करतायत. खूप चांगली पार्टनरशिप दुसऱ्या गडासाठी आपण पाहतो. नवनाथ आणि सूरज मध्ये आतापर्यंत भागीदारी 20 धावांची झालेली आहे. कारण फलंदाज 0वर बाद झाला होता. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये चेंडू येतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. मात्र यंदाच्या हंगामात 1 to go. धावसंख्या 21. यंदाच्या हंगामात दुसऱ्या गटासाठी एक मोठी भागीदारी आपण पाहिली होती राजकुमार आणि प्रेमनाथच्या मध्ये. 109 धावांची भागीदारी. पहिल्या गटासाठी सर्वोच्च भागीदारी यंदाच्या हंगामात आपण पाहिली पंकज आणि शंतनू मध्ये 102 धावांची भागीदारी आडुलीच्या मैदानावरती नोंदवली होती. तोच टायगर संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर होताना तुम्ही पाहिला. हा चेंडू यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षक मधून हा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बंदाय मालू गमालू तुझं घर डीजेचं बरोबर म्हणणं आहे. सेल या ठिकाणी आपण पाहिलं तर माईकचे देखील बऱ्याचदा आपण बदलले. तर आता मात्र नवीन सेल उद्या आणणार आहेत. कारण नाईट क्रिकेटमध्ये जेव्हा अशा प्रकारची कमी जाणवते मात्र दुकानं बंद असतात आणि आपण मात्र शहरापेक्षा खूप लांब आहोत. तर धावसंख्या धावफलकावरती 25. उद्या मात्र नक्कीच ते वायरवाले माईक आणणार आहेत. कारण थोडासा इश्यू सातत्याने पाहायला मिळतोय. भरपूर मॅसेज देखील आले की कॉमेंट्री पोहोचत नाही व्यवस्थित. होतं असं कधी कधी टेक्निकल इश्यू निर्माण होतात. मात्र कधी कधी आपण पाहतोय इंटरनेट जरी स्लो असला तरी मात्र चॅनेल्सवाल्यांना दोष दिला जातोय. भरपूर कमेंट्स येतात की वाहिनी बरोबर नाहीये, क्वालिटी बरोबर नाहीये. मात्र कधी कधी इंटरनेट जिथून येतं तिथली लाईट जाते आणि त्यामुळे कधी कधी चॅनेल या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट करू शकत नाही आणि कधी कधी वायर देखील ब्रेक होतात. असं बऱ्याचदा अनुभव आम्हाला देखील आलेला आहे. मात्र कमेंट्स करताना आपण आपली एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी ओळखायला हवी. कारण कुठल्याही चॅनेल्सला खराब प्रक्षेपण पोचून स्वतःचं नाव कधीच खराब करून घ्यायचं नसतं आणि त्यामुळे बऱ्याचशा कमेंट्स आम्ही पाहतो.
तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 25 धावा. षटक क्रमांक 3 संपले. धावांची गती 8.33. या षटकात देखील आपण 12 धावा येताना पाहिल्या. पहिल्या षटकात 5 होत्या, त्यानंतर 8 आल्या. आता मात्र हे षटक थोडंसं महागडं. प्रति षटकामागे धावांची गती वाढते, मात्र तितक्या वेगाने ती वाढत नाहीये. आपण पाहतोय 5 नंतर 8 धावा आल्या, म्हणजे 3 धावा त्यानंतर आल्या. 8 धावा आल्या एकूण. त्यानंतर आपण पाहतोय 12 धावा. तर 3-4 अशा धावा वाढत चालल्या. तर प्रति षटकामागे आपण पाहिलं तर हा चेंडू कट करतायत. असं मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने सीमा रेषेबाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. तुझी चिमणी उडाली शिवदास भोईर आहेत. शिवदास गायकर यांनी पहिले षटक हाताळलं. आता मग शेवटचं षटक शिवदास भोईर. धावसंख्या 29 धावफलकावरती. हे गोलंदाज डावकरे आहेत. ते गोलंदाज मात्र उजव्या हाताने गोलंदाजी करणारे होते. तर 2 शिवदास आपण पाहतो लेफ्टी रायटी. तर जगदंब वाकण संघाने देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिलेले आहे. यंदाच्या हंगामात 2 ते 3 चॅम्पियनपद त्यांच्या देखील नावावरती आहे. मात्र जीजी स्पोर्ट्सच्या नावावरती 11 चॅम्पियनपद आतापर्यंत आहेत. हा चेंडू पुढे आले, गॅप मध्ये खेळताय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगला प्रयत्न बघा. केतन म्हात्रे 100% कमिटमेंट का असते, क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, केतन म्हात्रेने एक आदर्श नक्कीच यंगस्टर समोर ठेवलेला आहे. मात्र स्वतः देखील ते यंगस्टर आहेत. फार कमी वय आणि फार कमी वयामध्ये अनेक विक्रम अनेक पुरस्कार स्वतःच्या नावावरती त्यांनी कोरलेले आहेत. पुढे आले यावेळेस मात्र स्ट्रोक खेळण्यासाठी. इथे बघा चूक होते आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. हा लागणारा दुसरा धक्का धावसंख्या धावफलकावरती 31 धावांची भागीदारी दुसऱ्या गटासाठीही आपण पाहिली आणि आता मात्र हा दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. त्या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय वाईड. हा चेंडू वाईड होता, मात्र फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत बघा. आणि 1 धाव नक्कीच मिळेल या ठिकाणी. 32 धावा. अखेरचं षटक स्लॉग वर गोलंदाजी मार्कवर डावखुरा गोलंदाज शिवदास गायकर भोईर आहे. तर क्रिकेट पटू भरपूर संख्येने पाहायला मिळतात. जरी 2 संघ असले तरी दोन्ही संघांची कामगिरी नेहमीच वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. आताच देशातील नंबर 1 स्पर्धेचं चॅम्पियन पद आपल्या नावावरती कोरून जीजी स्पोर्ट्स वाकण संघाने आणखीन एक आपल्या शिरपेच्या मानाचा तुरा त्यांनी रोवला. हा चेंडू यावेळेस मात्र टप्पावर बाहेर निघतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आणखीन एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. गणेश तेजस दोन्ही स्कोरर आमचे पहिल्या सामन्यापासून खूप चांगली कामगिरी करत आहे. हा चेंडू यावेळेस मात्र शफल होऊन जायचा प्रयत्न. नियम क्रमांक 3 नुसार स्कोरर, नियम क्रमांक 2 नुसार मैदानामध्ये तुम्हाला पंच पाहायला मिळत आहेत. नियम क्रमांक 1 नुसार तुम्हाला या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळत आहेत. नियम क्रमांक 4 चेंडू, नियम क्रमांक 5 बॅट, असे एकूण 42 नियम. 1788 ला या नियमांचं संशोधन झालं होतं मेरीलेबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स येथे. हा चेंडू अतिशय चांगला टायमिंग, मात्र क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय. पंचांना विनंती, इशारा प्लीज षटकार, कारण इथून व्यवस्थित एक्झॅक्टली कळत नाहीये चेंडू. तो भल्या भल्यांचे खाल करतोय. ओ माळी, ओ माळी, अहो तो भल्या भल्यांचे खाल करतोय. थँक्यू डीजे. डीजे जशी जशी रात्र सरकते डीजे देखील आमचे ऑपरेटर रंगात येत आहेत. अखेरचा चेंडू 39 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर पिचिंग करतायत. डावखुरी गोलंदाज आहेत, मात्र या ठिकाणी
पण जर सांगतायत की चेंडू कुठे पिचिंग झालाय, तिसरा वाईड या षटकात 40 धावा. एक फायटिंग स्कोर नक्कीच म्हणतात. ज्या प्रकारे गोलंदाजी आहे, क्वालिटी अटॅक आहे गेसर संघाकडे. महेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज. हा चेंडू सूरजने यावेळेस मात्र लॉंगऑफच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, मात्र 2 धावा होण्यापासून रोखू शकले नाही. एकूण धावसंख्या धावफलकावरती 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष आता मात्र वाकण संघाला पूर्ण करायचं आपल्या घरच्या मैदानावरती. मात्र विसरता कामा नये. गेसर संघाने पहिला सामना आपल्या गोलंदाजीच्या बळावरती जिंकला होता. त्यांनी 48 धावा करू दिले नव्हत्या दातिवली संघाला आणि या मैदानावरती आता मात्र 4 षटकात 43 धावा करणं सोपा असेल का? घरचं मैदान आहे आणि नेहमीच वाकण संघाची कामगिरी घरच्या मैदानावरती नेहमीच अविस्मरणीय राहिलेली आहे. कारण वाकण संघ असेल, देसाई संघ असेल, हे काही असे संघ आहेत ज्यांना घरच्या मैदानावरती हरवणं कठीण आहे. ज्या प्रकारे आपण म्हणतो भारताला भारतात हरवणं कठीण आहे, ऑस्ट्रेलियात हरवणं कठीण होतं. मात्र या यंदाच्या हंगामात आपण पाहिलं तर भारतीय संघाने तब्बल 70 वर्षामध्ये टेस्ट मालिका जिंकून एक मोठा विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर ODI मध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. तर बघूया वाकण संघ घरच्या मैदानावरती धावसंख्या कशा प्रकारे चेस करतोय. 43 धावांची गरज आहे विजयासाठी. हे लक्ष्य मात्र 24 चेंडूमध्ये देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. बात कसं तरी स्वतःच्या फाटक्या जोडत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान वाटीला धरत तर द्वितीय सत्रामध्ये या ऐकूया आपण जगदीश पाटील यांना. हॅलो. तर बघा गणेश भोईर यांची कामगिरी बघून 21-21 ग्रुपने 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय. तर स्कोररला पारितोषिक मिळण्याची ही पहिलीच वेळ आम्ही पाहतोय. तर गुड जॉब गणेश, हे पारितोषिक तू स्वीकारायचं आहे आणि तुला पुढे शुभेच्छा पुढच्या 5-4 रात्रींसाठी. पहिला इंजिनियर या ठिकाणी पाहायला मिळतं वाकण गावातील. तर गणेश भोईर यांचं तर सामना सुरू झाला. या ठिकाणी पहिला चेंडू होता, धावची जी संधी. तर या ठिकाणी हॅलो. तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव एकवटली जातोय. याच दरम्यान 43 धावांचा लक्ष्याचा फाटलक करायचा आहे. 43 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र डीप मिड विकेटला. केतनच्या बॅट मधून मात्र या 4 धावा पाहतोय. पहिला चौका.
से 12 तर षटकार हॅट्रिक साठी 21-21 ग्रुप तर्फे 2121 रुपये पारितोषिक आलाय. केतन साठी हा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मिड विकेटला वेगाने खराब क्षेत्ररक्षण फंबलिंग होतोय आणि त्या ठिकाणी 4 रन्स. Shadow और एक बार से दिल नहीं भरता मुझे देख मुझे दोबारा टन 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 तारा चलते हैं गानों से 12 हा चेंडू केतन साठी होता. चेंडू अभेद फलंदाज बाद बिग विकेट. एकच जल्लोष पाहू शकता आपण गावदेवी केसर संघाचा. तर 3 षटकारांसाठी पांडुशेठ यांच्याकडून 3000 रुपये आणि जयेश शेटकरनं 8000. जयेश हे अंकुर उगवलं बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. डीजे पण लाईव्ह मध्ये आल्यात आता. कारण जसजशी रात्र पुढे सरकते तसतसे मात्र आमचं डीजे आणि निश्चितच 4थ्या दिवसामध्ये आपल्याला कॉमेडी किंग या ठिकाणी पाहायला मिळतील दशरथ दादा पाटील. तेव्हा सर्वांचे हसून हसून पोट दुखतील या ठिकाणी प्रश्नच नाही आहे. हा चेंडू एच लागतोय फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. वॉट बॉलिंग सुपर. महिन्यानी येईन मी तुझे दसऱ्याला दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसऱ्याला ठिकाणी गावदेवी केसर संघ जर सामना जिंकतो तर शंकर पाटील आणि मोतीराम पाटील चेकडेवाले यांच्याकडून नवीन कडवलीला पार्टी मिळेल. नवीन कडवलीला जुनी नाहीये तर नवीन कडवलीला या ठिकाणी नेण्यात येईल. तर 2 फलंदाज बाद झाल्यात. बॅक टू बॅक दुसरा धक्का. अनंत पाटीलला पाहतोय एक सिनियर खेळाडू आहे त्यामुळे निश्चितच योजन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती 2 फलंदाजांना बाद केलं. तर येणारा चेंडू कशा प्रकारे असेल. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला फेकला. डॉट चेंडूची सांगता. व्हेरी गुड बॉलिंग. अनंत पाटीलने मात्र चांगली कामगिरी केली. प्रेक्षकांच्या टाळ्या बजावल्यात आणि पहिल्या षटकात फक्त 9 धावा दाखल करतो. इथे सोन्याचा उंगवला त्याच्या पापाचे महिन्याला सोन्याचा उंगवला त्याच्या पापाचे महिन्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली भरल्याला. तर अनंत पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. मोतीराम शेठ पाटील यांच्याकडून तर शेकड्याचं मैदान असो या क्रिकेटचं मैदान मात्र नेहमीच शोर शराबा होत असतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा. त्यामुळे पहिल्या षटकात 9 धाबा आल्या. तथापि 43 धाबांची गरज असताना पाहायला मिळतात 4 षटकामध्ये 43 धाबा. 2 फलंदाज बाद झाले. केतन सारखा फलंदाज बाद. त्याच्यानंतर मात्र गुरुनाथ बाद झालाय. सोमनाथ आणि साईनाथ तर नाथांचे नाथ पाहायला मिळतात या ठिकाणी. एकीकडे सोमनाथ असेल साईनाथ असेल. गुरुनाथ बाद झालाय.
तर गोलंदाज आकाश पाटील ज्याने पहिला सामना आपल्या गोलंदाजीची जोरावरती जिंकून दिला होता. तर 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे आतापर्यंत. पहिला चेंडू, हो हो, व्हॉट अ बॉलिंग. पहिला चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरी अत्यंत सुरेख पाहायला मिळाले आणि त्याच्यावरती मात्र डॉट चेंडू फेकला गेलाय. प्रेक्षक मात्र टाळ्या बाळसाप एकीकडे पाहतोय आपण. धाबांचा पाठलाग करत असताना हा जगदंबा वाकळून संघ या होम ग्राउंड वरती कशी कामगिरी करेल हे मैदानामध्ये अद्याप मात्र 2 विकेट्स गमावल्या, त्यामुळे थोडसा संघ अडचणीत सापडतात की काय. पुन्हा एक डॉट चेंडू, निश्चितच मोतीराम शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक झेल टिपेल त्याला 500 रुपये. तर जसं सामना पुढे सरकलाय तसं मात्र पारितोषिक या ठिकाणी वाढवण्यात येतात. आकाश गुड बॉलिंग. 2 चेंडू फेकल्यात. हा चेंडू मोठा फटका, जास्त उंची आणि लांबी कमी, मात्र क्षेत्ररक्षक नवनाथ वेगाने आले चेंडूवरती. तर निश्चितच झेल झाला असता, झेल टिपला असता तर खूप मजा आली असती या सामन्यामध्ये. तर झेल सुटला जातोय आणि या 4 धावा. तर आकाशने 2 चेंडू डॉट फेकले होते. तिसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. तर निश्चितच अद्याप चांगले क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, ते मात्र या गावदेवी घेसर टीमला. मैदानात खेळ करत असताना प्रेक्षक मात्र अद्यापपर्यंत बरेच संख्येने उपस्थितीत आहेत. मोठा फटका, यावेळेस मात्र प्रयत्न पासला, क्षेत्ररक्षक झेल खाली, गोरख मांगरोलकर, ओ व्हॉट अ कॅच. आणि 5व्या प्रयत्नात मात्र झेल टिपला जातोय आणि 500 रुपयाचं पारितोषिक. तर या ठिकाणी 551 रुपयाचा पारितोषिक आलाय. अतिशय चांगला झेल टिपला गोरख मांगरोलकरने, लॉंग ऑनला होते. कडधान्यात दाणा, शेंगदाणा, खायाला बरा तोच साबुदाणा, दिसाया चिकणी रूपान देखणी जव राधे उडू नको, अशी टनाटन राधे उडू नको. मला या ठिकाणी अत्यंत चांगली माहिती पुरवली जाते. 14 चेंडू आणि 30 धावांची घेतात. तर संदीप मांगरोलकर घेसरगावचे यांच्याकडून गोरखसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. गोरख परत द्यायचे नाहीयेत. हा चेंडू स्केअर विकेट आणि चेंडची शक्यता होती त्या ठिकाणी. चांगला आपण पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे. 4 रन्स. तर 5च्या 2 चौकार आल्यात. निश्चितच आकाश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण चांगलं करायला पाहिजे घेसर टीम, ज्याने पहिल्या षटकामध्ये आनंदने मात्र विजयाच्या दिशेने या संघाला घेऊन चाललाय. आकाशला मात्र चांगली गोलंदाजी करतोय. तर दुसरीकडे साथ लाभत नाहीये ती क्षेत्ररक्षकाची, कारण ज्याप्रमाणे सिलेच्या नाभेला ही वाऱ्याची साथ हवी असते आणि गायकाला ही वादकाची साथ हवी असते, त्याप्रमाणे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. पण ती साथ या ठिकाणी मिळत नाहीये, क्योंकि हम साथ. हा चेंडू अब्राय करतोय, स्वीपर कबरला,
पहिल्या चेंडूवरती उचललं जात आहे, फंबलिंग होतोय आणि पुन्हा एकदा संधी गमावल्या. पाया घेसर संघाने 3 संध्या या षटकामध्ये गमावल्यात. फलंदाज बाद होता होता मात्र जीवनदान मिळालंय आणि अशा संध्या वारंवार येत नसतात. मात्र केसर संघ जर सामना जिंकायचा असेल तर आउटस्टँडिंगचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. तर चौकार हॅट्रिक साठी सुद्धा 21-21 ग्रुप यांच्याकडून 2121 रुपये. तर चला सामना स्पीडअप करा. सूरज मात्र गोलंदाज, तिसरा गोलंदाज पाहतोय किरण आणि त्याचबरोबर साई या 2 फलंदाजांना मैदानामध्ये पाहतोय. तर येणारे 12 चेंडू आणि यातून 24 धाबांची गरज असेल. 12 चेंडू 24 धाबा. तर चला सामना स्पीड अप करा प्लीज. पंच अरुण गोरपेकर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण, ज्याने एक काळ गाजवला नारिवली संघासाठी अतिशय चांगलं योगदान दिलंय. 40+ मॅच सुद्धा खेळतात. मात्र ते कधी कधी पाहतोय आपण एन्जॉय क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट विथ एन्जॉय करतात. क्रिकेटला बऱ्याच वेळा मैदानामध्ये जाताना पाहिलं जातोय. तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल थोडंसं पाहायला मिळतोय. सूरज फिरकीचा जादूगार, पहिला चेंडू वाईट फेकतोय. पंच बाहेरची खूण करतात. तर पाय या ठिकाणी पहिला चेंडू आनंद प्लीज. थांबा प्लीज. एक गोष्ट लक्षात घ्या, जो निर्णय असेल तोच भेटेल. कमिटी डायरेक्टली थर्ड अंपायर देतीये. आनंदा पाटील शांती घ्या थोडी. जो निर्णय असेल तो आम्ही देतोय. हॅलो. तर बाईट नसेल, चांगला चेंडू होता. मात्र पहा आपण खेळाडू आहे त्यामुळे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. मैदानामध्ये खेळ करत असताना यस सो सॉरी. हॅलो.
चला सामना सुरू करा. तर 11 चेंडू 24 धावांची गरज आहे. हॅलो सूरज, हा चेंडू पुलेंचा होता. ड्राईव्ह करतोय चेंडूला. नवनाथ मात्र चेंडूवरती एकच जा. गुड फिल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं जातोय. यावेळेस मात्र एक धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानामध्ये. तर प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. चला घेसर संघ, सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज. तर एकूण मात्र चेंडू असतील ते 10 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. हा चेंडू पुल करतोय. बॅटवरती व्यवस्थित झेलखाली क्षेत्ररक्षक गोरख मांगरेलकर. नो मिस्टेक. फलंदाज बाद. कृपा फलंदाज बाद झाला, त्यामुळे थोडस चिंतेचं साबाट पाहायला मिळतोय. गोरखने मात्र शॉर्ट लेगला अतिशय चांगला झेल टिपलाय. कमबॅक करतोय, वापसी करतोय. अद्याप 23 धावांची गरज असेल. चेंडू असतील ते 9. चेंडू 23 धाबा. तर या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मात्र हा चेंडू बिरकावून देतोय सीमा पलीकडे. टायमिंग प्रॉपर येतोय. 6 धावा वड स्टॉक आणि या 6 धावा मिळतील. त्या मात्र या जगदंबा भाकलन टीमला तर मात्र येथून गरज असेल ती 17 धावेची. 8 चेंडू 17 धाबा. लगेच समीकरण पाहायला मिळतोय. 8 चेंडू 17 धाबा. पुन्हा एकदा सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. जगदंबा वाकळण विपक्ष कापदेवी केसर या 2 संघामध्ये. तर मगाशी जो झेल टिपला गोरखला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढतोय वेगाने. क्षेत्ररक्षक मात्र पंबलिंग होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न ऑन दी स्टंप थ्रो फेके आणि फलंदाज या ठिकाणी पाबला गेला.
आणि आउट. या ठिकाणी फलंदाज बाद होईल. धावचीच्या स्वरूपामध्ये फार मोठा झटका लागतोय जगदंबा बागलन टीमला. तर एक धाव अद्याप गरज होती 16 धाब्याची. 6 चेंडू आणि 16 धाबा. 7 चेंडू आणि 16 धाबा. तो शेवटचा चेंडू फेकावा लागेल. सूरज तर वाकळण संघाचे फलंदाज बाद झाले ते 4 आणि घेसर संघाचे फलंदाज बाद झाले होते ते 2. त्यामुळे 5. आता 5वा फलंदाज बाद होतोय त्यामुळे धावसंख्या कंपल्सरी. तर कंपल्सरी बनवाव्या लागतील. 7 चेंडू 16 धाबा. तर शेवटचा चेंडू पार काही सांगून जाईल. पार काही सांगून जाईल. आज शेवटचा चेंडू जोडी पाहतोय मैदानामध्ये बालाराम आणि त्याचबरोबर शिवदास गायकर. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज. सात चेंडू. चला शेवटचा चेंडू. खूप उशीर झालाय सामन्याला. घेसर संघ प्लीज. हा चेंडू पूल करतोय. यावेळेस मात्र चेंडू डीप पाईन लागला येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने. पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल ती एकच धाव आणि आता मात्र षटक समाप्त होतोय. येथून मात्र 6 चेंडू आणि 15 धाब्याची गरज असेल. मात्र या 15 धाब्या कंपल्सरी बनवाव्या लागतील त्या जगदंबा वाकलन संघाला. कृपा पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जा. माझं ट्रॅक खाली करा आपण. कारण स्पर्धा युट्यूबला लाईव्ह आहे. घेसर संघ ट्रॅक खाली करा. चला पाण्याची मागणी केली जाते. 6 चेंडू फेकावे लागतील. 15 धाब्याची गरज असेल. थँक्यू. तर सामना लगेच सुरू करायचा आहे. येणारे 6 चेंडू 15 धाब्याची गरज. या 15 धाबा कंपल्सरी बनवाव्या लागतील. गोलंदाज पाहतोय शेवटचा षटक घेऊन निखिल भोईर. निखिल भोईरचा वापर केलाय शेवटच्या षटकामध्ये. तर कशा प्रकारे गोलंदाजी टाकेल तो निखिल. त्याला फाईट करेल तो मात्र 2 फलंदाज बाळाराम आणि शिवदास. या 2 फलंदाजांना पाहतोय. 6 चेंडू 15 धाबा. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू आत आहे. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. सांग कुणाला कर्म माझ्या मनात.
तर थँक्यू. या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पार म्हणतात जगता. आतून मात्र 5 चेंडू 15 धाबा आणि आता मात्र सामन्यामध्ये वापसी करतोय. मात्र अद्याप क्रिकेट आहे कारण खोलवरती फलंदाजी आहे. तर जगदंबा संघ वाकळण या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 15 धाबा. नवीन फलंदाज विकीला पाहतोय नॉनस्ट्रायकला. हा चेंडू वेगाने फेकलाय. अतिशय चांगला वेग, तेवढा चांगला टप्पा आणि प्रेक्षकांच्या टाळ्या येतात. मात्र गेसर संघाच्या पाठीराखे पाहतोय तर कोणी आतमध्ये याचं नाहीये. जे लाडके प्रेक्षक आहेत सीमारेषेपासून थोडस बाहेर राहा. तर 4 चेंडू 15 धाबा. हा चेंडू ऑन साइडला खेळून करतोय गॅप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू वरती. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धाबा एकवटल्या गेल्या. आता मात्र पाहतोय आपण अद्याप 13 धावांची गरज आहे. 3 चेंडू 13 धावा. मात्र या ठिकाणी 3-13चं समीकरण पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये समीकरण पाहतोय 3 चेंडू 13 धावा. येथून मात्र 2 मोठे पडग्यांची गरज असेल ती वाकळण संघाला. जो वाकळण संघाला 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि अशा वेळेला जर पाहिलं तर फार महत्वाचा चेंडू. हा चेंडू वाकळणचा होता. आनंद मात्र चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव पूर्ण. येथून मात्र 2 षटका टोकावे लागतील. येणारे 2 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. जगदंबा वाकळण संघाला असं वाटलं होतं की 4 षटकामध्ये सहजरित्या या धावांचा पाठलाग केला जाईल. मात्र नाही आहे, क्रिकेट आहे. तर आगासन संघाचं कॅप्टन या लगेच यायचंय. तर पुढचा सामना आगासन विपक्ष याच्यातून जो जिंकेल संघ त्या संघाशी सामना असेल. तर निश्चितच शेवटचा 2 चेंडू येणार आहे. इथून चेंडू महत्वाचा असेल. गोलंदाज निखिल भोईर. हा चेंडू यावेळेस मात्र डीपेक्षा कव्हरला आणि चेंडूवरती मात्र चेंडूवरती मिळतील त्या 4 धाबा आणि आता मात्र समीकरण पाहायला मिळतोय 1 चेंडू 7 धावेची गरज. तर कंपल्सरी 7 धावा पाहिजेत. त्यामुळे जर येथून चेंडू एखादा खराब फेकला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा तरार नाट्य पाहायला मिळेल. येणारा 1 चेंडू आणि 7 धाबा. कारण 7 धावाचं समीकरण बऱ्याच वेळा आलंय. त्यामुळे 7 धाबा होतील का या चेंडूवरती. तर गेसर संघाला सख्त वॉर्निंग असेल. आतमध्ये कोणी जायचं नाहीये कारण फायनलची मॅच नाहीये. त्यामुळे सामना कोणी जिंको, वाकळण संघ असेल गेसर संघ असेल. येणारा 1 चेंडू आणि यावेळेस मात्र 7 धावेची गरज. चला आनंद, सामना लगेच सुरू करा. निश्चित या ठिकाणी पाहायला मिळतोय 1 चेंडू 7 धाबा. शेवटचा चेंडू जरा जोरदार टाळ्या द्या. शेवटच्या चेंडूवरती सामना मात्र या नाईट रश्मी मधला अत्यंत चांगला पाहतोय आणि या ठिकाणी सामना जिंकला तो मात्र गावदेवी गेसर टीमने.